नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. तर नवीन अर्ज प्रक्रिया जी आहे, लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ झाला नाही, ज्या घेऊ शकल्या नाहीत, त्यांच्यासाठी ही खास बातमी आहे. किंवा ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे आले नाहीत, एकही हप्ता आला नाही, त्यांच्यासाठी ही नवीन अपडेट आहे. तर नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर नोंदणी कशी करायची आणि पुढची अपडेट कशी आहे ते आपण जाणून घेऊयात. तर आता तुम्हाला जसं की माहिती आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारचं एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. लवकरच या योजनेअंतर्गत दरमहा 2100 रुपयांची मदत दिली जाणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे, असं सरकारने आश्वासन दिलं आहे बहिणींना. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जुलै 2024 ही योजना सुरू केली असून आत्तापर्यंत राज्यातील 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र अजूनही या योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित राहिल्या आहेत. तर त्यांच्यासाठी ही बातमी आहे की ज्या महिला वंचित राहिल्या आहेत त्यांच्यासाठी नवीन अपडेट आहे. तर आता त्या महिलांचं का फॉर्म राहिलं, तर कागदपत्रांची जी कमतरता असते किंवा एखादं कागदपत्र त्यांच्याकडे नसेल, त्याच्यामुळे वेळेचा अभाव, जे त्यांना लास्ट डेट अशी माहिती नव्हती, तर त्या महिलांच्या असे अन्य भरपूर कारणं होती, त्याच्यामुळे महिला फॉर्म भरू शकल्या नाहीत किंवा योजनांचा वेळेवर लाभ घेऊ शकल्या नाहीत. तर अशा महिलांना, अर्ज न करू शकलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची लवकरच पुन्हा एक संधी मिळणार आहे. तर ही एक अत्यंत खुशखबर आहे महिलांसाठी की पुन्हा एकदा संधी मिळणार आहे महिलांना. तर या टप्प्यात सर्व महिलांना अर्ज करण्याची संधी मिळेल व ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना मंजूर झालेल्या महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे आता बघा, काही महिलांचं जे होतं की आधार कार्ड नव्हतं, मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं गरजेच्या गोष्टी काय आहेत त्या तुम्ही जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही अर्ज प्रक्रियेमध्ये तुमचे पैसे का नाही आले तेही जाणून घ्या. पण आता सरकारने पुन्हा एकदा चान्स दिला आहे लाडक्या बहिणींना की ज्या काही कारणास्तव भरू शकल्या नाहीत फॉर्म, तर त्यांच्यासाठी ही योजना आहे, त्यांच्यासाठी ही अपडेट आहे नवीन. तर तुम्ही आता भरू शकता. म्हणजे तुम्हाला आता 1500 रुपये जे मिळाले नव्हते त्याच्या आता डायरेक्ट 2100 रुपयापासून तुमची सुरुवात होणार आहे जर तुम्ही फॉर्म भरलात तर. तर आता फॉर्म भरण्यापूर्वी तरी नोंदणी कधी सुरू होणार आहे हे आपण जाणून घेऊयात. की आता अर्ज प्रक्रिया तर चालू केली आहे, पण नेमकं कधीपासून भरायला चालू करायचं आणि कुठे भरायचं हेही आपण पुढे जाणून घेऊयात. तर उपलब्ध माहितीनुसार राज्यात नवीन सरकार स्थापन होताच राज्यातील 2,34,00,000 पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये देण्यात येणार आहे. तर त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेसाठीची नवीन अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. म्हणजे कधी, तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होईल असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे काही महिलांचा जो 6वा हप्ता आहे तो डिसेंबरमध्ये येणार होता, तर तो डिसेंबरमध्ये येणार आहे 2100 रुपये. पण त्याचबरोबर डिसेंबरमध्येच अर्ज प्रक्रिया चालू करणार आहेत. पण आता अर्ज प्रक्रिया कशी आणि कुठे करायची हे आपण जाणून घेऊयात. तर योजनेसाठी जो नवीन अर्ज आहे तो कसा करायचा, तर सध्या लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करता येत नाही. तर लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जी आहे ती तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता. जसं की मी आधीही सांगितलं होतं की तुम्ही अंगणवाडींच्या सेविकांकडे जाऊ शकता. सरकारने त्यांच्याकडे दिला आहे की तुम्ही महिलांना मदत करा आणि महिलांकडनं फॉर्म भरून घ्या ज्या अटी आहेत त्यांच्यानुसार. तर तुम्ही तुमच्या जवळ अंगणवाडी केंद्रात जाऊन तुम्ही अंगणवाडी सेविकांमार्फत मोफत, त्याला पैसे वगैरे काही नाही ते घेणार आहेत, मोफत आहे, सरकारने त्यांना पैसे दिले आहेत त्याच्याबाबतीत तेच महिलांना मदत करण्यासाठी. तर तुम्ही ते मोफत करून घेऊ शकता आणि ते तुम्हाला मदत करणार आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत की महिलांनी सरकारने हे परत का सांगितलं आहे की महिलांनी आत्तापासूनच सगळे कागदपत्रे जमवून डायरेक्ट तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. तर आधार कार्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. याच्या आधी मी सांगितलं होतं आधारवर भरपूर अपडेट आले आहेत, सरकारने नवीन अपडेट काढले आहेत आणि ते मी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकले आहेत. तुम्ही मागे व्हिडिओ जाऊन पाहू शकता माझ्या चॅनलवर की आधार कार्डचे नवीन अपडेट काय आले आहेत. तर तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपडेटेड असलं पाहिजे, त्याशिवाय ते फॉर्म भरला जाईल पण त्याचं पुढं अपडेटेड होणार नाही. म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं अपडेट असलं पाहिजे. आणि उत्पन्नाचा दाखलाही महत्त्वाचा होता. 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या महिला यांच्यासाठी पात्र आहेत या योजनेसाठी. किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ही चालणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड हेही या फॉर्ममध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर तिसरं म्हणजे काय, मूळ निवासी प्रमाणपत्र.
जे तुम्ही राहता त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का ते असलं तरी चालून जाईल. तर किंवा मतदार ओळखपत्र म्हणजे काय, वोटिंग कार्ड. आता प्रत्येक महिलांकडे वोटिंग कार्ड असेलच याची गॅरंटी आहे. बहिणींनी जो लाडक्या भावाला निवडून आणलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या बहिणींच्या ह्या मतामुळे लाडका भाऊ निवडून आला आहे. तर मतदार ओळखपत्र सगळ्यांकडे असणारच आहे, तर तेही चालणार आहे आता नवीन याच्यामध्ये. किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला. आता शाळा सोडल्याचा दाखला काही महिलांकडे नसावा किंवा जन्म दाखला पण मतदार म्हणजे वोटिंग कार्ड तर सगळ्या महिलांकडे असलं गरजेचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही तेही चालू शकतं तुम्हाला. तर आता त्याचे आपण परत पाहूयात योजनेसाठी पात्र कोण. आता महिला ज्या आहेत, काही अपात्र महिलांनीही फॉर्म भरले आहेत आणि त्याच्यामुळे ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांना याचा लाभ झाला नाही आहे. त्याच्यामुळे सरकार परत एकदा तुम्हाला बजावून सांगत आहे की कोणते कोणते नियम होते, तुम्ही नीट एकदा वाचा आणि त्याच्यावर तुम्ही परत फॉर्म भरू शकता. तर महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे, हा पहिला निकष होता. हे पहिले जे आहे ते पात्रतेचे पहिला निकष आहे. तर अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 ते 65 म्हणजे किती, तर 21 ते 65 वयोगटातील महिला आहेत किंवा मुली आहेत, विवाहित आहेत, अविवाहित, निराधार, ज्या वृद्ध आहेत त्या महिलांसाठी हे पात्र आहेत. तर मी जसं सांगितलं, विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर अर्ज करणाऱ्या महिलेचे कोणत्याही बँकेत खाते असले पाहिजे. आता हे खूप महत्त्वाचं आहे की काही महिलांनी काय केलं की बँक खाते त्यांच्या नावावर नाही आहे, दुसरं कोणाचे तरी आहे, त्यांचे अकाउंट त्याच्यामध्ये जोडून टाकले हे अर्ज प्रक्रिया करताना, त्याच्यामुळे त्यांना पैसे आले नाही आहेत. तर जी महिला आहे, जी अर्ज करणार आहे, तिचे स्वतःचं अकाउंट असले पाहिजे, बँकमध्ये खाते असले पाहिजे, त्याशिवाय पैसे तुम्हाला येणार नाहीत आणि आले तरी तुम्हाला समजणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. तर तुम्ही पहिलं तर महिलांनी तुमच्या नावाचं अकाउंट बँकमध्ये ओपन करू शकता आणि तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता असं सरकार म्हणत आहे. तर महिलाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, हेही सरकारने याआधीही सांगितलं होतं. ते मी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ त्याचा टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तुम्ही अंगणवाडी सेविकांना विचारू शकता, त्यांनाही नियम माहिती आहेत, तेही तुम्हाला नियम सांगतील. तर त्यामुळे जर याआधी तुम्हाला काही कारणाचं अर्ज करू शकला नसाल तर अर्ज प्रक्रिया सुरू होताच लगेच लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळू शकेल असं सरकारने सांगितलं आहे. म्हणजे जे 2100 रुपये चालू होणार आहे तर तुम्हाला ते लगेच त्याचा लाभ होईल. याच महिन्यात तुम्ही फॉर्म भरला तर डिसेंबरच्या एंडपर्यंत ज्यांनी अप्रूव्ह असं आलं तर ते तुम्हाला म्हणजे तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या नावापुढे ते तुम्ही चेक करत राहायचं, स्टेटसच्या पुढे अप्रूव्ह असं येणार आणि तुम्ही म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात असं त्याचं अर्थ होतं. तर आता ज्या महिलांना परत एकदा सरकार अपडेट देत आहे, सरकारने महिलांना संधी दिली आहे की ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी, आणि परत एकदा सरकारने नियम सांगितले आहेत. काय नियम आहेत की 21 ते 65 वयोगटाच्या महिला किंवा तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का ते महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंट्सशिवाय तुमचं अर्ज प्रक्रिया अपूर्ण होणार आहे असंही सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जमा करून ठेवा आणि तुम्ही अंगणवाडी सेविकांकडनं मोफत फ्रीमध्ये फॉर्म भरून घेऊ शकता. हे सरकारने नवीन अपडेट दिले आहे असं नवीन अर्ज सांगितलं आहे. तर आता काही महिलांना आणखी प्रश्न असतील काही अर्ज प्रक्रियेबद्दल किंवा कशाबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल आणि तुम्हाला सांगेल की नेमकं त्याच्याबद्दल अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा हे मी तुम्हाला नक्की तुम्ही कमेंटमध्ये क्वेश्चन विचारल्यावर सांगेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा नवीन ज्या योजना आहेत किंवा नवीन जे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही असा योजनांचा लाभ घेऊ शकाल. तर डिसेंबरमध्ये चालू होणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळं महिलांना 2100 रुपये जमा होणार आहेत लवकरच. तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता, मी त्याचं नक्की उत्तर देईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.